ही जी जर्नी आहे ती अजिबात इझी नव्हती आईसलँड येण्याची. ती जर्नी आता तुम्ही पहा. तर झालं असं, माझी 35 दिवसांची नॉर्थ ईस्टची बाईक राईड संपून मी काही दिवस गुवाहाटीमध्ये थांबलो होतो. तर 21 मेच्या संध्याकाळी अचानक मला अंकितचा कॉल आला. सुनो भाई, अब जो मैं बोलने जा रहा हूँ ध्यान से सुनना. अपना आइसलैंड का ड्रीम पूरा होने जा रहा है. पुन्हा एकदा एक कारण झालेलं आहे, तोही खूप मोठा. सगळे डॉक्युमेंट्स होते, सगळं म्हणजे अक्षरशः छोट्या मोठ्या गोष्टी सगळ्या घेऊन आलो मी. फक्त एक महत्त्वाची गोष्ट विसरलो, ती म्हणजे पासपोर्ट. त्याच दिवशी मी पुन्हा विजा अप्लाय केला आणि तो विजा 10 दिवसांनी रिजेक्ट होऊन आला होता. तोपर्यंत अंकित तिकडे युरोपात त्याच्या दुसऱ्या प्रोजेक्टसाठी रवाना झाला. इकडे मी नेदरलँडमध्ये राहणाऱ्या माझ्या मित्रांच्या मदतीने दुसऱ्या विजाला अप्लाय केला आणि त्या विजाची अपॉइंटमेंट मला थेट 4 जुलैची मिळाली. तिकडे अंकित त्याचा युरोपमधला प्रोजेक्ट संपवून तिथेच माझी वाट पाहू लागला. परंतु माझा तो विजा अप्रूव्ह होऊन यायला तब्बल 23 दिवस गेले. शेवटी माझी वाट बघून बघून अंकितने आईसलँड गाठलं. त्यामुळे विजा येऊन सुद्धा आता मी जाऊ शकणार नाही म्हणून मी निराश झालो. इतक्यात अंकितचा फोन आला. बोलला, लगेचच फ्लाईट बुक कर आणि 2 दिवसात आईसलँड गाठ. आम्ही ही ट्रिप तुझ्यासाठी अजून एक्सटेंड करतोय. बऱ्याचदा कुठेही ट्रॅव्हलला निघताना तन्वीच्या डोळ्यातून पाणी यायचं, पण आज मात्र प्रतिमाचेही डोळे भरून आले होते. घरातून मी सकाळी 7:45ला निघालोय आणि अजूनही मी पोचलो नाही. 10:30 वाजलेले आहेत आणि मला टेन्शन आलं, कारण की आता 3 तास आधी पाहिजे. आपण ऑलरेडी आता 3 तास होऊन गेलेले, म्हणजे 15 मिनटं पुढे गेले. अजून 15 मिनटं म्हणजे अर्धा तास मी अजूनही लेट असणार आहे. शिट. धावत पळत बॅगेज काउंटरवर पोहोचून तिथली सगळी प्रोसिजर पूर्ण केली. लगेज बेल्टवर टाकणार इतक्यात त्यांनी माझं रिटर्न तिकीट मागितलं, जे की माझ्याकडे नव्हतं. आणि तिथूनच सुरू झाला मुंबई ते पॅरिसचा 10 तासांचा स्वप्नवत प्रवास.